मे महिना सुरू आणि बाजारात काय भाजीत नाही, त्याच्यामध्ये ही सिमला मिरची थोडीशी टवटवीत वाटली. तर आज मी करतं ही भरलेली सिमला मिरची. त्यासाठी काय केलं, 7 ते 8 नाही असे शिमला मिरची घेतलं आहे. ते का कट पाडून याच्यातले बिया असे काढून घेतलं आहे. आता आतमधलं मसाला भरूचो त्यासाठी आपला घेऊचा हा इकडे ओला खोबरा, कांदो, कोथिंबीर, थोडीशी हळद, आपलं घरगुती लाल मसालो, थोडासा मीठ, थोडीशी धनेपूड आणि गरम मसालो ह्या सगळा व्यवस्थित मिक्स केला की याच्यामध्ये ना ह्यो मसालो असं भरून घ्यायचो. जास्तही भरायचो नाही वरपर्यंत, नाही तर शिजवताना ना अर्धो मसालो बाहेर निघता. आता पॅनमध्ये घालायचा तेल, तेलामध्ये लसूण आणि कढीपत्त्याची अशी फोडणी द्यायची आणि अशी सिमला मिरची यामध्ये बसून घ्यायची. सुरुवातीला झाकण ठेवून त्याची एक बाजू अशी भाजून घेतली की अशी पलटायची एक एक सिमला मिरची आणि मस्त अशी ना दोन्ही साईडने अशी खरपूस सिमला मिरची अशी भाजून घ्यायची. त्यानंतर ना उरलेला जो मसाला आहे ना तो यामध्ये घालायचो आणि थोडंसं पाणी याच्यामध्ये शिवरायचा. पुन्हा ह्यो मसाला आणि सिमला मिरची अशी ना शिजवून घ्यायची. ह्या सगळ्या करताना गॅस मात्र कमी ठेवा, म्हणजे आतपर्यंत सिमला मिरची व्यवस्थित शिजत. तर इकडे बघा ही तयार झाली आपली भरलेली सिमला मिरची. तर तुम्ही पण अशी बनवा, खावा आणि कशी वाटली तर आपण सांगा.